रोज आनंदाने, अभ्यास करू चैतन्यमय मनाने. आपणा सर्वांस समजलेच असेल की आजचा माझा विषय कोणता आहे. हो, आपल्या समोर माझा खेळ माझा अभ्यास या विषयावर बोलू इच्छितो. विद्यार्थ्यांचे जीवन म्हणजे काय, तर काही लोक म्हणतात अभ्यास अभ्यास आणि अभ्यास, तर काही म्हणतात खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय. पण माझ्या मते खेळ आणि अभ्यास हे एकमेकांचे शत्रू नाहीत, तर एकमेकांचे खरे मित्र आहेत. खेळ म्हणजे फक्त मैदानावर धावणे नाही, तर खेळ म्हणजे शिस्त, संयम, चिकाटी, आत्मविश्वास आणि अपयश पचवण्याची ताकद. जे शिक्षण आपल्याला पुस्तकातून मिळत नाही ते आपल्याला खेळाच्या मैदानातून मिळते. मी जेव्हा खेळ खेळतो तेव्हा माझे शरीर निरोगी व स्वस्थ राहते, मन प्रसन्न राहते आणि अभ्यासातही लक्ष लागते. खेळ खेळताना मी हरतो, जिंकतो, पडतो, पुन्हा उठतो आणि हाच अनुभव मला आयुष्यात शिकवतो की अपयश हे शेवट नसून यशाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. मित्रांनो, खेळ जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासही महत्त्वाचा आहे. कारण अभ्यासामुळे आपले ज्ञान वाढते, विचारांना चालना मिळते, आपली विचारशक्ती विकसित होते, आपल्याला योग्य काय अयोग्य काय यातील फरक कळतो. आजचे जग स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. पण खरा प्रश्न असा आहे, खेळ आणि अभ्यास या दोघांमध्ये समतोल कसा साधायचा. फक्त अभ्यास केला तर शरीर कमजोर होते आणि फक्त खेळ खेळा तर भविष्य अंधारात जाते. यावर एक कथा सांगतो. एक मुलगा होता. तो अभ्यासात खूप हुशार होता, पण तो खेळ खेळत नव्हता. हळूहळू त्याला अभ्यासाचा कंटाळा येऊ लागला. तो एकटा राहू लागला. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. शिक्षकांनी त्याला खेळायला सांगितले. काही महिन्यातच तो बदलला. त्याचा आत्मविश्वास वाढला, अभ्यासात सुधारणा झाली. तर मित्रांनो, खेळ म्हणजे वेळ वाया घालवणे नाही, तर खेळ म्हणजे स्वतःला सावरणे होय. म्हणूनच यशस्वी विद्यार्थी तोच जो वेळेचे योग्य नियोजन करतो. जे विद्यार्थी नियमित खेळ खेळतात ते अभ्यासातही चांगली कामगिरी करतात. खेळाने शरीर बळकट होते, अभ्यासाने स्वप्न साकार होतात. आपल्या देशात असे अनेक महान खेळाडू पण आहेत जे अभ्यासातही हुशार आहेत. एवढंच नव्हे तर उच्च शिक्षण घेऊन आपल्या देशासाठी कार्य करीत आहेत, आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. जसे आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंग यांनी हे सिद्ध केले आहे. खेळ आणि अभ्यास एकत्र केल्यास यश निश्चित आहे. पण आज अनेक पालक मुलांना खेळासाठी बंधने घालतात. खेळ सोड, अभ्यास कर असे म्हणतात. पण पालकांनी आपल्या मुलांना असे म्हणायला हवे, खेळ आणि अभ्यास दोन्ही कर, पण जबाबदारीने. पालकांचे मार्गदर्शन, गुरुजनांचा सल्ला आणि विद्यार्थ्यांची मेहनत यातूनच उज्ज्वल भविष्य घडवून येऊ शकते. पण आज अनेक पालकांचे मोबाईल हातात घेऊन मुले त्यातही खेळ खेळतात. पण यामुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडते, डोळ्यांचे आजार जडतात, स्थूलता वाढते, मैदानी खेळापासून ते वंचित राहतात आणि याचा परिणाम अभ्यासावरही होताना दिसत आहे. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच खेळाचेही महत्त्व आवर्जून सांगावे. खेळामध्ये प्रावीण्य मिळवले तर आपल्याला भविष्यात चांगल्या पदाची नोकरीही मिळते, तर अभ्यासामुळे आपले चांगले भविष्य घडते, समाजात सन्मान मिळतो, देशाच्या विकासात योगदान देता येते. अभ्यास आणि खेळामुळे आपण एक चांगले नागरिक बनू शकतो. खेळ शरीर घडवतो, अभ्यास भविष्य घडवतो. खेळ आत्मविश्वास देतो, अभ्यास दिशा देतो. खेळात हसू, अभ्यासात ध्यास, दोन्ही मिळून घडतो सुवर्णकाळ खास. दोन्ही मिळून घडतो सुवर्णकाळ खास. धन्यवाद.